बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या स्त्री बीज तस्करीचं देशभरात कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जाते। महिलांना पैशाचं प्रलोभन दाखवून त्यांच्या शरीरामध्ये बेकायदेशीरपणे स्त्री त्याची बीज वाढवण्याचं आणि तस्करी करण्याचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड झालं आणि या प्रकरणामध्ये डॉक्टरांसह सुलक्षणा गाडेकर मुख्य आरोपी IVF सेंटरचा सुद्धा सहभाग असल्यामुळे पोलीस आता त्या दृष्टिकोनातून सुद्धा तपास करतायत। स्त्री बीज काढून त्याची देशभरात विक्री केली जायची असा संशय आहे आणि विशेष करून कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये या संपूर्ण प्रकरणाची तस्करी केली जायची अशी सध्या माहिती मिळते आणि त्याच दृष्टीने आता पोलिसांनी सुद्धा तपास सुरू केलाय। या प्रकरणामध्ये महिलांना तब्बल 15 ते 20 हजार रुपये देऊन त्यांच्या शरीरातील स्त्री बीज डॉक्टरांकडून काढून IVF सेंटरच्या माध्यमातून विक्री केली जायची अशी शक्यता आहे। या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या। वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू। जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत। तर या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल, सखोल तपास केला जाईल आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेली आहे। दरम्यान आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। गरीब आणि गरजू महिलांना हेरून त्यांना पैशांचं आमिष दाखवलं जायचं। घरातच घातक इंजेक्शन साठवून स्त्री बीजांची अवैध वाढ केली जायची। छुप्या पद्धतीने महिलांची सोनोग्राफी केली जायची। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आता या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा आहेत असा पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टीने आता सखोल तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे आणि काय नेमका तपास पोलिसांकडून केला जातोय? नाही तर ही देशभरात पसरली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बिहार किंवा केरळ, राजस्थान या भागातही याचं कनेक्शन असल्याचं समजलं जाते। ज्या पीडित महिला आहेत या संख्या ही 300च्या वर असल्याचे समजले जाते। या महिलांना एका दलालाच्या मार्फत आणलं जातं। गरीब गरजू महिला हेरल्या जातात आणि त्यांना घेऊन त्यांना 15 ते 20 हजार रुपये दिले जातात आणि दलाली जी असते ते 3,000 रुपये दलाली या ज्या महिला घेऊन येतात त्यांना दिली जाते आणि या प्रकारे या महिलांकडनं स्त्री बीज काढलं जातं आणि स्त्री बीज काढून त्यांना इंजेक्शन दिलं जातं आणि त्या इंजेक्शनच्या मार्फत हे स्त्री बीज लवकर त्याची वाढ कशी होईल यासाठी हे इंजेक्शन दिलं जातं। हे अत्यंत घातक आहे। एकेका महिलेवर 2-2दा 3-3दा हे इंजेक्शन देऊन हे स्त्री बीज वाढवण्याचे प्रकार या घडलेले आहेत। त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे अत्यंत गंभीर आहे आणि अशा प्रकारे 300च्या वर महिला पीडित महिला या रॅकेट खाली आल्याचे संशय पोलिसांना आहे। आतापर्यंत अनेक IVF सेंटर आहेत त्यांच्यावर पोलिसांनी धाडी टाकलेल्या आहेत। देशभरात हे धाड सत्र सुरू आहे। अजूनही याचा जो आवाका आहे हा मोठा असून पोलिसांनी सांगितलं की अजून ही प्राथमिक माहिती आहे। अजून याचा आवाका मोठा असून अनेक जे IVF सेंटर असतील, सोनोग्राफी सेंटर असतील किंवा अनेक डॉक्टर्स या पूर्ण साखळीमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।